मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत अकबर बादशाह आणि पोपट ही कथा. एकदा एक माणूस दरबाराला भेट देतो. त्याने त्याच्यासोबत एक सुंदर पोपट आणलेला असतो व तो महाराजांपुढे पोपट सादर करतो. महाराजांना तो पोपट खूप आवडतो. अकबर तो पोपट आपल्याकडे ठेवून घेतो व त्या माणसाला त्या पोपटाची योग्य ती किंमत देऊन दरबारातून जायला सांगतो. अकबर तो पोपट एका नोकराला देतो व म्हणतो, या पोपटाची व्यवस्थित काळजी घे, याला वेळोवेळी खाऊ घाल व त्याच्याकडे व्यवस्थित लक्ष दे. तो आजारी आहे, मेला आहे, अशा प्रकारची बातमी माझ्याकडे घेऊन येऊ नकोस. जर तू अशी बातमी माझ्याकडे घेऊन आलास तर तुझे डोके मी धडापासून वेगळे करून टाकील. तो नोकर पोपटाची खरोखरच नीट काळजी घेत असे. तरीसुद्धा एके दिवशी तो पोपट आजारी न पडता मेला. हे बघून नोकर खरोखरच खूप घाबरला. त्याने मनातल्या मनात विचार केला की जर मी हे महाराजांकडे सांगायला गेलो तर त्याच वेळी माझा मृत्यू निश्चित आहे. जर मी आत्ता याबद्दल कळवले नाही तरीसुद्धा काही दिवसांनी हे महाराजांना समजेल व माझी शिक्षा मृत्यूच असेल. मी आता काय करू? त्याला काहीही कळत नव्हते की आता काय करावे. तो नोकर बिरबलाकडे गेला व त्याला सर्व हकीकत सांगितली. बिरबल म्हणाला, काही काळजी करू नकोस, मी हे सर्व स्वतः अकबरांना सांगेन. महाराज, तुमचा पोपट. बिरबलाने वाक्य पूर्ण करण्याच्या आतच, माझा पोपट? अकबर बोलला, काय झाले त्याच्याबरोबर? विशेष काही नाही महाराज, परंतु तो, मला एकदा सांग. बिरबल. अकबर उतावीळपणे बोलला, तो मेला आहे का? नाही नाही महाराज, तुमचा पोपट तर मोठ्या संन्याशामध्ये परावर्तित झाला. त्याचे आकाशाकडे तोंड आहे व तो डोळे बंद करून पाठीवर झोपलेला आहे. मग तू का सांगत नाहीयेस की पोपट मेला आहे म्हणून? अकबर बिरबलवर ओरडत म्हणाला, जर तुम्हाला असे बोलणे आवडत असेल तर तुम्ही बोलू शकता महाराज, पण मी कसे बोलू शकतो? बिरबल बोलला, कारण मला असे वाटत आहे की तो प्रार्थना करीत आहे. चल जाऊया आणि त्याला पाहूया. अकबर बोलला. बिरबलने पोपटाचा पिंजरा दाखवला. अकबरने पाहिले की पोपट मेलेला आहे. बिरबल, तू तर खूप बुद्धिमान आहेस, अकबर बोलला, परंतु मला तुला बघून आश्चर्य वाटते की तू जिवंत आणि मृत पोपट यामध्ये फरक ओळखायला सक्षम नाही. पोपट मेला आहे असे तू मला आधी का नाही सांगितले? मी असे कसे बोलू शकतो महाराज? बिरबल म्हणाला, तुमचा पोपट मेला आहे असे मी जर तुम्हाला बोललो असतो तर तुम्ही माझे डोके धडापासून वेगळे केले असते. आता अकबरला त्याचे बोलणे आठवले. पोपटाला सांभाळायची जबाबदारी नोकरावर सोपवल्यानंतर तो बोलला होता की जर पोपट मेला आहे ही बातमी तू माझ्याकडे घेऊन आलास तर मी तुझे डोके धडा वेगळे करीन. अकबरने स्मित हास्य केले. अरे बिरबल, तू तर खरोखरच बुद्धिमान आहेस, अकबर बोलला. अशा प्रकारे बिरबलाने नोकराचा जीव वाचवला.